सादर करीत आहोत कार्यक्रम निस्संतानता आणि टेस्ट ट्यूब बेबी. श्रोतेहो नमस्कार. निस्संतानता आणि टेस्ट ट्यूब बेबी या नवीन कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. कार्यक्रमाच्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यांना अपत्य होत नाहीये किंवा या संदर्भातले काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शक असा हा नवीन कार्यक्रम आहे. या संदर्भात मार्गदर्शन करायला आपल्या सोबत असणार आहेत इंदिरा IVF पुणेचे चीफ IVF स्पेशलिस्ट डॉक्टर अमोल लुंकड. डॉक्टर अमोल लुंकड हे MD स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र असून त्यांनी एम्स दिल्ली येथून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर या विषयांमध्ये 15 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये 27 शोधनिबंध त्यांनी आतापर्यंत सादर केलेत. त्याशिवाय महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून 40 विविध ठिकाणी निस्संतानता कारणे आणि निवारण यावरती लेक्चर्स देऊन याबाबत लोकांना शास्त्रीय माहिती देऊन त्यांनी जागृती करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. आजही डॉक्टर अमोल लुंकड आहेत माझ्यासोबत आणि ते आपल्याला पुढचं मार्गदर्शन करणार आहेत. आपण त्यांच्याकडूनच ही माहिती घेऊयात. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. डॉक्टर अमोल, मागच्या वेळेला तुम्ही या संदर्भात बोलताना निस्संतानता म्हणजे काय याबद्दल सांगितलं, वंध्यत्वाची काय कारणं आहेत स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये हेही आपण बघितलं. आता यावरच्या उपचार पद्धती कोणकोणत्या आहेत त्याबद्दल सांगा ना. वेगवेगळ्या ज्या उपचार पद्धती आहेत त्याच्यात प्राथमिक स्वरूपाची जी उपचार पद्धती आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारांची औषधं देऊन स्त्रीबीज बनवणे व स्त्रीबीज फलित करून घेणे म्हणजे ओव्ह्युलेशन इंडक्शन ज्याला आपण म्हणतो. सोनोग्राफी गायडन्स मध्ये आपण स्त्रीबीज कसं बघतोय हे मॉनिटर केलं जातं आणि ज्यावेळेस स्त्रीबीज फलित होईल त्यावेळेस दाम्पत्यांना जास्तीत जास्त एकत्र राहण्यासाठी किंवा सहवास करण्यासाठी सांगितलं जातं, ज्याला आपण टाइम्ड इंटरकोर्स म्हणतो. त्याच्या पुढची जी उपचार पद्धती आहे त्याच्यात आहे इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन किंवा IUI, ज्याला आपण कृत्रिम वीर्यरोपण असं म्हणू शकतो. यामध्ये काय केलं जातं तर जे नैसर्गिकरित्याने वीर्य गर्भाशयाच्या मुखाजवळ सोडलं जातं त्याऐवजी आपण IUI मध्ये वीर्य घेऊन चांगले शुक्राणू त्याच्यातनं वॉश करून आणि चांगले शुक्राणूंना घेऊन गर्भाशयाच्या आत एका पातळशा सिरिंजद्वारे सोडून देतो. ज्या दिवशी स्त्रीबीज फलित होणार आहे त्या दिवशी हे केलं जातं. हे झालं IUI. ह्याच्या पुढची जी ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे ती म्हणजे IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी. आणि IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी मध्ये काय केलं जातं तर स्त्रीबीज बनवून बाहेर काढले जातात, बाहेरच चांगल्या शुक्राणूंशी मिळवून गर्भ तयार केले जातात आणि गर्भांना गर्भाशयात रोपण केलं जातं. अच्छा, आता याचेही बरेच प्रकार असतील, तुम्हाला विचारणारच आहे. पण त्याआधी श्रोते हो, तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील टेस्ट ट्यूब बेबीशी रिलेटेड तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. डॉक्टर अमोल लुंकड, मोबाईल 90-280 62-676. नंबर पुन्हा एकदा, डॉक्टर अमोल लुंकड 90-280 62-676. श्रोते हो, तुम्ही जे प्रश्न विचाराल ते विचारताना तुमची नावं कॉन्फिडेन्शियल ठेवली जातील. डॉक्टर अमोल, आता तुम्ही सांगत होता टेस्ट ट्यूब बेबी बद्दल, तर डिटेल माहिती याच्याबद्दलची सांगा. जसं मी आधी सांगितलं की टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF या प्रक्रियेत काय केलं जातं की स्त्रीबीज वाढवले जातात, चांगले स्त्रीबीज बाहेर काढले जातात, बाहेर निघालेल्या चांगल्या स्त्रीबीजांबरोबर चांगले शुक्राणू मिळवून गर्भ तयार केले जातात आणि गर्भांना 2 ते 5 दिवस वाढवून मग 3 ते 4 चांगले गर्भ गर्भाशयात रोपण केले जातात. तर ही जी प्रक्रिया आहे ही वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये केली जाते. युजली याच्या 4 पायऱ्या राहतात किंवा 4 स्टेप्स राहतात आणि सगळ्यात आधी पहिली पायरी जी आहे ती म्हणजे कंट्रोल्ड ओव्हेरियन हायपर स्टिम्युलेशन किंवा स्त्रीबीज बनवण्याची पायरी आहे, ज्याच्यात की हार्मोनल इंजेक्शन्स देऊन 9 ते 11 दिवस रोज एक इंजेक्शन दिलं जातं, स्त्रीबीज बनवले जातात. चांगले स्त्रीबीज बनल्यानंतर स्त्रीबीज बाहेर काढले जातात म्हणजे ज्याला आपण ओवम पिकअप म्हणतो. ओवम पिकअप म्हणजे स्त्रीबीज बाहेर काढण्याची जी स्टेप आहे ही दुसरी स्टेप आहे. सोनोग्राफी गायडन्स मध्ये ही प्रक्रिया केली जाते आणि एका पातळशा सुईद्वारे स्त्रीबीज बाहेर काढले जातात. या सुईची चुबन स्त्रीला कळू नये म्हणून तिला 5 ते 10 मिनिटं भूल दिली जाते. तिसरी जी पायरी आहे ती म्हणजे चांगले निघालेले स्त्रीबीज आणि सुयोग्य निवडलेले शुक्राणू यांचं मिश्रण करून स्त्रीबीजला फलित करणं किंवा फर्टिलायझेशन करणं ही प्रक्रिया बाहेर केली जाते. म्हणजे स्त्रीबीज आणि शुक्राणू मिळवून गर्भ तयार करणं ही तिसरी पायरी झाली. आणि शेवटची पायरी म्हणजे ह्या गर्भांना वाढवून चांगली गर्भ गर्भाशयात रोपण करणं म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर करणं. तर अशा ह्या 4 स्टेप्स मध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते.
अच्छा, आता टेस्ट ट्यूब बेबीच्या प्रक्रियेतले हे चार स्टेप्स तुम्ही सांगितल्यात. तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा त्यांना काय तयारी करावी लागते जर त्यांना टेस्ट ट्यूब बेबी हवी असेल तर? आम्ही जेव्हा ही प्रक्रिया करतो ती अगदी वेल प्लॅन पद्धतीने केली जाते. युजली 2 स्टेप्स मध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. बरं. पहिली स्टेप ही 1 दिवसाची असते आणि या 1 दिवसाच्या स्टेप मध्ये दाम्पत्यांच्या तपासण्या करून घेतल्या जातात. हा. त्यांचं योग्य ते कारण माहिती करून घेतलं जातं. त्यांचे ज्या प्रकारचे दोष दाम्पत्यांमध्ये असतील तसं त्याला नीट करण्यासाठी वेगवेगळा अवधी पुढे लागतो. बरं. हे सगळं दाम्पत्यांना पहिल्याच व्हिजिटमध्ये नीट समजून दिलं जातं. त्यांचा प्रॉपर टेस्ट ट्यूब बेबीचा पूर्ण प्लॅन त्यांना समजून दिला जातो. बरं. ज्या प्रकारचा दोष असेल त्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचा अवधी प्रत्येक दाम्पत्याला लागू शकतो पुढे. कुणाला 20 दिवस लागतील तर कुणाला 2 महिने लागू शकतात नेक्स्ट स्टेपला जाण्यासाठी. अच्छा. नेक्स्ट स्टेप ही 12 ते 15 दिवसांची असते आणि या सेकंड स्टेप मध्ये स्त्रीबीज बनवणं, स्त्रीबीज बाहेर काढणं, चांगल्या स्त्रीबीज आणि चांगल्या शुक्राणूंना मिळवून गर्भ तयार करणं आणि गर्भांना वाढवून मग गर्भाशयात रोपण करणं, ही जी सगळी प्रक्रिया आहे ही या 12 ते 15 दिवसात पूर्ण केली जाते. तर दोन्ही स्टेप्स ह्या एकदम वेल प्लॅन राहतात. दाम्पत्यांना आधीच माहिती असतं की कधी त्यांना यायचंय, किती दिवस लागतील आणि अशा 2 स्टेप मध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन जाते. म्हणजे किती वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे हे पण आधी क्लिअर होतं आणि जो काही प्रॉब्लेम असेल त्याच्यानुसार ट्रीटमेंट दिली जाते. डॉक्टर अमोल, आता सांगा की कोणत्या कंडिशनमध्ये टेस्ट ट्यूब बेबी करण्याचा सल्ला तुम्ही पेशंटना देता? टेस्ट ट्यूब बेबी करण्यासाठी ज्या दाम्पत्यांना जावं लागतं त्यामध्ये जर आपण आधी पुरुषांचे प्रॉब्लेम बघितले तर ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूची मात्रा अत्यंत कमी असेल की हालचाल करणारे चांगले शुक्राणू हे जर 5-10 मिलियन पेक्षाही कमी असतील तर स्त्रीबीज आणि शुक्राणू ह्यांना डायरेक्टली बाहेरच मिळवणं, गर्भ तयार करणं आणि गर्भांना गर्भाशयात ठेवणं याच प्रक्रियेद्वारे जायला लागतं. म्हणजे थोडक्यातच टेस्ट ट्यूब बेबी करायला लागते. कारण अगदी बोटावर मोजण्या इतके कमी शुक्राणू जरी असतील तरी आपण इक्सी या प्रक्रियेच्या उपयोगाने प्रेग्नन्सी अचीव्ह करू शकतो. दुसरं म्हणजे पुरुषांमध्ये जर वीर्यामध्ये शुक्राणूच येत नसतील मात्र अंडकोशात शुक्राणू असतील, बरेचसे पुरुष असे असतात ज्यांच्या वीर्यामध्ये शुक्राणू येत नाहीत मात्र अंडकोशात शुक्राणू मिळून जातात, ज्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह अॅजिओस्पर्मिया म्हणतो. तर अशा पुरुषांच्या अंडकोशातनं शुक्राणू बाहेर काढले जातात, ज्याला आपण टिसा किंवा मायक्रो टिसा ही टेक्निक म्हणतो. अंडकोशातनं बाहेर निघालेले शुक्राणू स्त्रीच्या अंडकोशातनं बाहेर काढलेल्या स्त्रीबीजांबरोबर मिळवले जातात, गर्भ तयार केले जातील आणि गर्भांना वाढवून मग चांगले गर्भ गर्भाशयात ठेवले जातील. तर अशा पण पुरुषांमधील 2 प्रॉब्लेम बघितले, जिथे शुक्राणू अत्यंत कमी होते आणि दुसरं म्हणजे जिथे वीर्यात शुक्राणू नव्हते मात्र अंडकोशात शुक्राणू होते, तर अंडकोशातनं शुक्राणू काढून आपण प्रेग्नन्सी केली IVF यूज करून. स्त्रियांमध्ये जर आपण प्रॉब्लेम बघितले तर स्त्रीच्या गर्भनलिकेत जर कसल्याही प्रकारचा अडथळा असेल किंवा ब्लॉकेज असेल, गर्भनलिकेचं काम काय हे सगळ्यात महत्वाचं आहे समजून घेणं. गर्भनलिकेचं काम आहे चांगल्या स्त्रीबीजांना आणि शुक्राणूंना मिळवून गर्भ तयार करणं आणि त्या गर्भाला गर्भाशयात सोडणं. तर जर गर्भनलिकेत कसल्याही प्रकारचा अडथळा असेल तर हे चांगले स्त्रीबीज आणि चांगले शुक्राणू कधी मिळूच शकणार नाही आणि प्रेग्नन्सी होणार नाही. तर अशा स्त्रियांना स्त्रीबीज बनवून बाहेर काढणं, बाहेरच चांगल्या शुक्राणूंशी मिळून गर्भ तयार करणं आणि गर्भांना गर्भाशयात सोडणं. थोडक्यात ट्यूबचं काम आपण बाहेर करतोय किंवा ट्यूबला बायपास करतोय. तर स्त्रीच्या गर्भनलिकेत कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तरी IVF हेच प्रॉपर सोल्युशन त्याच्यासाठी राहतं. नेक्स्ट म्हणजे जर स्त्रीचं अंडच बनत नसेल किंवा स्त्रीबीज नीट बनत नसतील, स्त्रीबीज नीट फलित होत नसतील तर विशिष्ट इंजेक्शनद्वारे स्त्रीबीज वाढवले जातात. त्यांना फलित होण्याची गरज नाही, आपण ते स्त्रीबीज बाहेर काढून घेतो, बाहेरच शुक्राणूंशी मिळवून गर्भ तयार करून गर्भाशयात रोपण करतो. काही स्त्रिया अशा असतात ज्यांचं पाळी बंद झाली आहे किंवा ज्यांचे वय खूप जास्त झालंय किंवा ज्यांच्या अंडकोशात चांगले स्त्रीबीजच राहिलेले नाही, अशा स्त्रियांना जर प्रेग्नन्सी करायची असेल तर IVF हाच सोल्युशन राहतो. आणि ते कसं तर 20-22 वर्षाच्या दुसऱ्या स्त्रीचं स्त्रीबीज घेतलं जातं, हजबंडच्या शुक्राणूशी मिळवून गर्भ तयार केले जातील. गर्भ मात्र आपण त्या स्त्रीच्या गर्भाशयात ठेवू शकतो जिची पाळी बंद झाली आहे किंवा ज्याच्या अंडकोशातील स्त्रीबीज संपलेत. तर अशा प्रकारे आपण स्त्रियांमधील वेगवेगळे प्रॉब्लेम बघितले ज्याच्यात आपण IVF वापरू शकतो. शेवटचं म्हणजे ज्या दाम्पत्यांना 3 ते 4 वेळा
वेळा IUI करून सफलता मिळत नाही, त्यांना IVF हेच चांगलं सोल्युशन राहतं. बर ज्या दाम्पत्यांमध्ये कसल्याही प्रकारची नसबंदी झालेली असेल, म्हणजे स्त्रीची किंवा पुरुषाची नसबंदी झालेली असेल, त्या दाम्पत्यांनाही IVF हेच सोल्युशन राहतं. बर तर अशा प्रकारे आपण वेगवेगळी कारणं बघितली जिथं टेस्ट ट्यूब बेबीसाठी करावी लागते. दाम्पत्यांना जायला लागतं. टेस्ट ट्यूब बेबीज मधल्या काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज बद्दल सांगा ना. टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF यामधील जे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहेत त्याच्यात सगळ्यात पहिलं म्हणजे ICSI किंवा ICSI. हा हा ICSI काय केलं जातं की जे स्त्रीबीज बाहेर निघतील त्या प्रत्येक स्त्रीबीजात एक सुयोग्य निवडलेलं शुक्राणू एका पातळशा मायक्रोस्कोपिक सुईद्वारे डायरेक्टली स्त्रीबीजात इंजेक्ट केलं जातं. म्हणजे थोडक्यात एक चांगलं स्त्रीबीज आणि एक चांगलं शुक्राणू हे आपण डायरेक्टली फ्यूज करतोय. तर जर आपल्याला 8 ते 10 चांगले स्त्रीबीज मिळाले तर 8 ते 10 चांगल्या शुक्राणूंबरोबर ते मिळवून गर्भ तयार केले जातील आणि गर्भांना मग वाढवलं जाईल. तर चांगल्या स्त्रीबीजांपासून चांगले गर्भ तयार होण्याची जी शक्यता असते ती वाढून जाते. ICSI नंतर जी ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे ती आहे IMSI. IMSI मध्ये सुयोग्य शुक्राणू निवडलं जातं, ते जास्त हायर मॅग्निफिकेशन मध्ये निवडलं जातं. त्यामुळं शुक्राणू निवडण्याची जी प्रक्रिया आहे ती जास्त चांगल्या स्वरूपात होऊ शकते आणि त्यामुळेही सक्सेस काही प्रमाणात वाढून जातं. IMSI नंतर जी ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे ती आहे ब्लास्टोसिस्ट कल्चर. ब्लास्टोसिस कल्चरमध्ये जे गर्भ वाढवले जातात ते 5 ते 6 दिवस बाहेरच वाढवले जातात आणि जे गर्भ 5 ते 6 दिवस सलग बाहेर चांगल्या स्वरूपात वाढण्यात सक्षम आहे ते गर्भाशयात जाऊनही प्रेग्नन्सी देण्यात तेवढंच सक्षम राहतं. आणखी जी ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे ती आहे लेझर असिस्टेड हॅचिंग. प्रत्येक गर्भाला एक कवच असतं, शेल असतं किंवा कव्हरिंग असतं. जेव्हा गर्भाशयात रोपण केलं जातं तर ह्या शेलला किंवा कवचाला फोडून गर्भाला बाहेर यायला लागतं, गर्भाशयाच्या अस्तराला चिपकून वाढायला लागतं. बऱ्याचदा ही प्रक्रिया व्यवस्थित होऊ शकत नाही. स्त्रीच्या वयोमानाने किंवा वेगवेगळ्या आजारांमुळे किंवा कल्चर कंडिशन्समुळे हे बाहेरचं कवच जे आहे गर्भाचं ते जास्त टणक किंवा जास्त जाड बनून जातं आणि त्यामुळे चांगले गर्भाशयात ठेवूनही प्रेग्नन्सी होऊ शकत नाही. तर या प्रक्रियेतही आपण मदत करू शकतो. ती कशी मदत करतो तर लेझर असिस्टेड हॅचिंगद्वारे. म्हणजे गर्भाला गर्भाशयात ठेवण्याच्या 5 ते 10 मिनिटं आधी गर्भाचं बाहेरचं कवच आपण एका साईडने सॉफ्ट आणि पातळ करून देतो. तर गर्भाचं कवच सॉफ्ट आणि पातळ झाल्यामुळे गर्भ इझिली बाहेर निघू शकतं आणि गर्भाशयाच्या अस्तराला चिपकू शकतं. शेवटची जी ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे ती आहे क्लोज्ड वर्किंग चेंबर IVF टेक्नॉलॉजी. ही टेक्नॉलॉजी आपण IVF मध्ये सर्वप्रथम भारतात घेऊन आलेलो आहोत. अच्छा, आता त्याबद्दल आपण जाणून घेऊयात, पण तत्पूर्वी श्रोते हो, तुम्हाला जर टेस्ट ट्यूब बेबी बद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. डॉक्टर अमोल लुंकड, मोबाईल 90 280 62 638. नंबर पुन्हा एकदा 90 280 62 638. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांसाठी तुमची नावं कॉन्फिडेन्शियल ठेवली जातील. डॉक्टर अमोल, आता तुम्ही सांगत होतात जी शेवटची ॲडव्हान्स प्रक्रिया आहे क्लोज्ड वर्किंग चेंबर IVF टेक्नॉलॉजी, याबद्दल थोडं विस्तृत सांगा ना. क्लोज वर्किंग चेंबर IVF टेक्नॉलॉजीमध्ये आपण बाहेर निघालेले स्त्रीबीज, शुक्राणू आणि त्यांना फ्यूज करून जे गर्भ तयार होतं या तिघांनाही आपण तेच वातावरण देऊ शकतो जसं आईच्या गर्भाशयात मिळायला हवं. तसंच तापमान, तसंच ऑक्सिजन, तसंच CO2 सॅच्युरेशन. जे स्त्रीबीज आईच्या अंडकोशात एक ठराविक वातावरणात आहे त्याला जेव्हा बाहेर काढलं जातं सोनोग्राफी गायडन्समध्ये, त्याच्याबरोबर नंतर मग शुक्राणू मिळवून गर्भ तयार केले जातात. ही जर सगळी प्रक्रिया आपण त्याच वातावरणात करू शकलो जसं नैसर्गिकरित्याने त्यांना मिळायला हवी होती तरच गर्भ जास्त चांगले तयार होतात आणि मग टेस्ट ट्यूब बेबीचा सक्सेसही चांगला राहतो. आणि ही तुम्ही पहिल्यांदा इथं आणलेली आहे आणि चालू केलेली आहे, तर पेशंट्सना ह्याचे रिझल्ट्स कसे आहेत? ओव्हरऑल जे आपण 8,000+ प्रेग्नन्सीज टेस्ट ट्यूब बेबीद्वारे गेल्या 4-4.5 वर्षात करू शकलोय त्याच्यात क्लोज वर्किंग चेंबर IVF टेक्नॉलॉजीचा मोठा रोल आहे. ऑफकोर्स बेस्ट टेक्निक्स, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि बेस्ट टीम ऑफ डॉक्टर्स ह्या सगळ्यांमुळेच हे शक्य झालं.
श्रोते हो, तुम्हाला जर टेस्ट ट्यूब बेबी विषयी काही शंका विचारायची असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. डॉक्टर अमोल लुंकड, मोबाईल 90-280-62-676. नंबर पुन्हा एकदा 90-280-62-676, किंवा तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता dramollunkad@gmail.com. तुमचं नाव कॉन्फिडेन्शियल ठेवलं जाईल. डॉक्टर अमोल, आज तुम्ही इथं आलात आणि IVF टेक्नॉलॉजीबद्दल एवढं छान डिस्क्राईब करून सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात काही नवीन प्रश्न घेऊन. तोपर्यंत नमस्कार.